हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 15 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे. कारण सध्या ही मालिका अशा एका वळणावर येऊन थांबली आहे जेथून या मालिकेतला सगळ्यात मोठा गौप्यस्फोट, या मालिकेतलं सगळ्यात मोठं रहस्य कान्हा समोर आणि सखी समोर येणार आहे. कान्हा आणि सखी या दोघांना जे सत्य आजपर्यंत माहीत नव्हतं ते सत्य त्यांना समजणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, लपंडाव ही मालिका जेव्हापासून सुरू झाली आहे, म्हणजे कोणत्याही मालिकेला एकदम समर्पक असं नाव द्यायचं म्हटलं तर लपंडाव ही मालिका त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. या मालिकेत असं वाटलं होतं की कान्हा आणि सखी या दोघांची एक साधी प्रेम कहाणी असेल, जेथे सखी ही इतक्या मोठ्या बिझनेसवुमन, सरकारची मुलगी आहे, श्रीमंत मुलगी आहे, आणि कान्हा हा बिचारा एक ड्रायव्हर आहे आणि या दोघांचं लग्न होतं. पुढे या दोघांचं लग्न, त्यांचं प्रेम, संसार कसा होतो अशी ही गोष्ट असेल असं आपल्या सगळ्यांना वाटलं होतं. परंतु मालिकेचं नाव हे लपंडाव का ठेवलं गेलंय हे आपल्याला हळूहळू समजलं. कारण या मालिकेत सगळेच एकमेकांबरोबर लपंडाव खेळत आहे. प्रत्येकजण आपलं एक रहस्य स्वतःशी दडून बसलाय आणि फक्त सखी ही अशी एकुलती एक व्यक्तिरेखा आहे, असं एकुलते एक पात्र, असं एकुलते एक कॅरेक्टर आहे जी खरी आहे, जिने स्वतःबद्दलचं कोणतंच सत्य लपवलेलं नाहीये. ती जशी दिसते तशीच आहे. तिचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे नाहीये. नाहीतर सखीला सोडलं तर या मालिकेतील प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक पात्र हे स्वतःभोवती एक गूढ निर्माण करून राहिलंय. मग ती सरकार असो, कान्हा असो, गौतम, परशुराम, मीनाक्षी, उर्मिला, त्यानंतर कान्हाचं जे कुटुंब आहे, राजलक्ष्मी, अर्पिता, या सगळ्यांबद्दल काहीतरी रहस्य आहे, काहीतरी गूढ आहे जे आपल्याला माहीत नाहीये. कान्हाचा मित्र किरणसुद्धा तसाच. तो सुद्धा दोन आयुष्य जगतोय, एक चाळीत राहणारा आणि एक कान्हाचा असिस्टंट जो एवढ्या मोठ्या कंपनीची धुरा सांभाळतोय. म्हणूनच या मालिकेत सगळेच एकमेकांबरोबर लपंडाव खेळत आहे आणि मालिका पाहण्याची मजा काही औरच आहे, एवढं मात्र नक्की. या मालिकेतले जवळपास सगळे रहस्य आपल्यासमोर आले आहेत. आता या मालिकेत अशी एकही गोष्ट नाही आहे जी प्रेक्षकांना माहिती नाही आहे. कान्हा कोण आहे, कान्हाचा भूतकाळ काय आहे, कान्हा सरकारला बर्बाद करण्यासाठी का आला आहे, सरकार ही खरी तेजस्विनी नाही आहे तर ती मनस्विनी आहे, कामत, राघव कामतचा मृत्यू कसा झाला, हे सगळे सत्य आता आपल्याला माहिती आहे. परंतु कान्हाला यापैकी बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहे आणि आता कान्हा सरकारचं सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळपास येऊन पोहोचला आहे. आणि ज्या दिवशी त्याला सरकारचं सत्य कळेल, या मालिकेतला तो खूप मोठा ट्विस्ट असेल यात शंका नाही. फ्रेंड्स, सरकारचं सत्य म्हणजे काय तर तेजस्विनी कामत, राघव कामतची बायको, सखी कामतची खरी आई, आणि सरकार या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. अख्ख्या जगाला असंच वाटतं की सरकार म्हणजेच तेजस्विनी कामत, राघव कामतची बायको, सखी कामतची आई. परंतु हे खोटं आहे. तर सरकार ही मनस्विनी आहे, तेजस्विनी कामतची सखी जुळी बहीण. या दोघींची चेहरे एकमेकांसारखे आहेत, परंतु या दोघी वेगवेगळी व्यक्ती आहेत, वेगवेगळी माणसं आहेत. आणि हे सत्य आता फक्त जगातील दोनच व्यक्तींना माहिती आहे. त्या दोन व्यक्ती म्हणजे स्वतः सरकार आणि दुसरी व्यक्ती म्हणजे गौतम. गौतमने हे सगळं सत्य शोधून काढलं होतं, परंतु सरकारने त्याला कुल्फीच्या जीवाची भीती दाखवली की जर तू माझ्याबद्दल ही गोष्ट सखीला आणि इतरांना सांगितली तर मी तुझ्या मुलीला, कुल्फीला संपवून टाकेल. मला लहान मुलांना मारायला खूप आवडतं. आणि या धमकीला गौतम घाबरला. कोणताही बाप स्वतःच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी काहीही करू शकतो आणि गौतम तेच करतोय. परंतु स्वतःच्या मुलीचा जीव वाचवताना सुद्धा गौतम कान्हा आणि सखीची मदत करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, एवढं मात्र नक्की. आणि आता कान्हाला सरकारचं जे सत्य समजणार आहे की सरकारच्या रूममध्ये एकानंतर एक अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल कान्हाला माहिती नाहीये, ते सुद्धा गौतमनेच त्याला सांगितलंय. गौतमने आपली वेशभूषा बदलली आणि तोंडाला मास्क लावून, हुडी घालून तो सरकारच्या ऑफिसपर्यंत पोहोचला. त्याने पिऊनच्या हाती चक्क कान्हासाठी एक कोडं पाठवलंय आणि या कोड्याचा उपयोग करून कान्हा
आता सरकारच्या रूममध्ये जाणार आहे. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा जो सोमवारचा एपिसोड असणार आहे ना, तो खूपच इंटरेस्टिंग असेल. सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा चक्क सरकार तिच्याच रूममध्ये झोपलेली असताना मध्यरात्री सरकारच्या रूममध्ये जाणार. म्हणजे सरकारच्या रूममध्ये इतके सारे सिक्रेट्स आहेत. कोणतीही साधी व्यक्ती रात्री झोपताना आपली रूम लॉक करते, परंतु सरकार काही आपली रूम लॉक करत नाही. तिला कोणाच्या बापाची भीती नाहीये. सरकारचा रूम लॉक नसेल आणि कान्हा मध्यरात्री सरकारच्या रूममध्ये घुसणार सरकारला न घाबरता, आणि तेथे तो शोधाशोध करत असेल. सरकारला जाग आल्यावर काय होईल, सरकारने जर आपल्याला पकडलं तर काय होईल, याची कोणतीही भीती न बाळगता कान्हा हा चक्क सरकारच्या रूममध्ये शोधाशोध करत असेल. आणि मग या कोड्याच्या मदतीने, गौतमने त्याला जे कोडं दिलंय त्याच्या मदतीने तो चक्क सरकारचं जे सिक्रेट ड्रेसिंग टेबल आहे तेथे जो आरसा आहे आणि या आरशावर एक बटन आहे. जे बटन प्रेस करतात सरकार ज्या खुर्चीवर बसते ती खुर्ची ओपन होते आणि या खुर्चीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या सरकारने लपून ठेवल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक चाकू आहे. आता हा चाकू कोणता आहे? या चाकूने सरकारने देवदत्त आणि राघव कामतचा खून केलेला असू शकतो आणि त्याची आठवण म्हणून तिने हा चाकू जपून ठेवला आहे. हा चाकू आहे. त्याचबरोबर एक मॅप आहे, नकाशा आहे, आणि हा नकाशा मनस्विनी व्हिलाचा आहे, जेथे तिने आपल्या बहिणीला तेजस्विनीला लपून ठेवलं होतं. परंतु आता तेजस्विनी ही आपल्याच घराच्या आउट हाऊसमध्ये तिने लपून ठेवलंय. अशा अनेक गोष्टी या बॉक्समध्ये आहेत आणि हे सगळं कान्हासमोर येईल. परंतु कान्हाचं नशीब हे गौतम एवढं चांगलं नाहीये, किंवा कान्हा हा गौतम एवढा हुशार नाहीये. गौतमने जेव्हा सगळं हे सत्य शोधलं होतं तेव्हा सरकार घरात नव्हती, त्यामुळे गौतम पकडला गेला नव्हता. पण कान्हा हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चक्क सरकार घरात असताना, तिच्या रूममध्ये असताना, रात्री झोपलेली असतानाच हे सगळं सत्य शोधायला तिच्या रूममध्ये गेला आहे. त्यामुळे सरकारला जाग येईल आणि सरकार कान्हाला रंगेहात पकडणार आणि मग कान्हाची जी काही खरडपट्टी निघणार आहे ती न पाहिलेलीच बरी. कारण सरकार ही कान्हाला जाब विचारेल, तू माझ्या रूममध्ये काय करतोय आणि तू हे माझं सिक्रेट बॉक्स कसा उघडला, तू माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करतोय. आणि कान्हाकडे या प्रश्नाची उत्तरं नक्कीच नसणार, कारण कान्हा हा सरकारसाठी तिचा प्यादा आहे, तिचं पपेट आहे, हातातलं बाहुलं. सरकार जसं म्हणेल तसं कान्हा करतो. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. आणि आता कान्हा हा चक्क आपल्या रूममध्ये शिरलाय, आपल्याबद्दल काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहून सरकारला त्याच्यावर संशय येईल आणि कान्हाची चांगलीच खरडपट्टी निघेल, एवढं मात्र नक्की. मग कान्हा आता सरकारच्या प्रश्नांची काय उत्तरं देईल हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मग ही तर गोष्ट झाली सरकारचं सत्य जाणून घेण्यापर्यंत. परंतु जर सरकारचं सत्य कान्हाला समजलं तर पुढे काय होईल? कारण जेव्हा गौतमला कान्हा आणि सरकार या दोघांबद्दल शंका होती तेव्हा गौतमने सरकारचा पाठलाग केला आणि सरकार ही मनस्विनी आहे, तेजस्विनी नाहीये, ती आपली वहिनी नाहीये, सखीची खरी आई, राघवची खरी बायको नाहीये, हे सत्य गौतमला कळालं आणि गौतम हे सांगण्यासाठी सखीपर्यंत पोहोचला होता. परंतु गौतमची जी कमजोर नस आहे, दुखरी नस आहे, ती सरकारला माहीत होती. त्यामुळे सरकारने गौतमला धमकी दिली की मी तुझ्या मुलीला जिवंत सोडणार नाही. आणि गौतम गप्प बसला. गौतमने सखी आणि कान्हाला सरकारचं कोणतं सत्य सांगितलं नाही. पण कान्हाची अशी कोणतीच दुखरी नस नाहीये आणि जर कान्हाला सरकारचं सत्य समजलं तर मात्र सरकारचे दिवस फिरले यात शंका नाही. पण हा कान्हासाठी खूप मोठा धक्का असेल यात शंका नाही. कारण कान्हाने संपूर्ण आयुष्यभर हाच विचार केला होता की माझ्या बाबांचा खून, देवदत्त किर्लोस्करचा खून या सरकारने केलाय, तेजस्विनी कामतने केलाय. आणि तेजस्विनी कामत ही इतकी चांगली होती, माझ्या आईची बेस्ट फ्रेंड होती, मग तिने असं का केलं, हाच प्रश्न नेहमी कान्हा आणि राजलक्ष्मीच्या मनात होता. कान्हाची आई अपर्णाला सुद्धा याच गोष्टीचा जबर धक्का बसला होता की चक्क माझी बेस्ट फ्रेंड तेजस्विनी असं कसं करू शकते, माझ्या नवऱ्याचा खून कसा करू शकते. पण जेव्हा हे सत्य कान्हाला समजेल की आपण ज्या तेजस्विनी कामतला आपल्या बाबांचा खूनी समजत होतो ती बिचारी तेजस्विनी कामत तर काल कोठडीत आहे. मागील 12 वर्षांपासून
तिने अंघोळसुद्धा केलेली नाही आहे आणि सरकारने तिला आपल्या कालकोठडीमध्ये डांबून ठेवलं आहे. खूप वाईट आयुष्य ती जगतीये आणि या तेजस्विनी कामतची सख्खी जुळी बहीण मनस्विनीने तिची जागा घेतली आहे आणि संपत्ती मिळवण्यासाठी, पैसा प्रॉपर्टी मिळवण्यासाठीच या मनस्विनीने तेजस्विनीची जागा घेतली आणि आपलं सत्य कोणाला समजू नये यासाठीच तिने सगळ्यात आधी राघव कामतचा खून केला आणि मग त्यानंतर देवदत्तचा खून केला. कारण या दोघांना सुद्धा हे सत्य समजलं होतं की आता जी तेजस्विनी कामत म्हणून घरात वावरतीये ना, तर ती तेजस्विनी नाहीये, तर तेजस्विनीची सख्खी जुळी बहीण मनस्विनी आहे. हे सत्य या दोघांना समजलं होतं. म्हणूनच मनस्विनी म्हणजे सरकारने देवदत्त आणि राघव या दोघांचा खून केला, या दोघांना मारून टाकलं. आणि हे सत्य जेव्हा कान्हाला समजेल तेव्हा तो माला राजलक्ष्मीला सुद्धा हे सत्य सांगेल आणि हा या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल. कारण त्यानंतर कान्हा आणि माला आपला सगळा प्लॅन बदलावा लागणार आहे. त्यांना मनस्विनीला तर धडा शिकवायचाच आहे, सरकारला बर्बाद तर करायचंच आहे, पण त्याचबरोबर तेजस्विनीला वाचवणं हे सुद्धा त्यांच्या प्रायोरिटीमध्ये असेल. त्यांना तेजस्विनीला सुद्धा वाचवावं लागणार आहे. कारण त्या बिचारीची काही चूक नसताना मागील 12 वर्षांपासून ती मरण यातना भुगतीये, इतकं दुःखी आयुष्य जगतीये आणि तिला वाचवण्यासाठी कान्हा जीवाचं रान करेल यात शंका नाही. कान्हा तर त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, कारण सखीसाठी ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. कान्हा सखीला एवढ्या लवकर मनस्विनी आणि तेजस्विनी हे सत्य सांगणार नाही, कारण सखी तिच्या इमोशन्सवर, तिच्या भावनांवर ताबा ठेवू शकणार नाही आणि ती सरकारला नक्कीच जाब विचारेल, तिच्याबरोबर भांडण करणार. आणि जर सरकारला हे कळालं की कान्हाला आपलं सत्य समजलंय, तर मात्र कान्हा आणि सखी या दोघांच्या जीवाला सुद्धा खूप मोठा धोका असू शकतो यात शंका नाही. कारण कान्हा हा कितीही मोठा बिझनेसमॅन असला तरी तो सभ्य आहे आणि सरकार ही ज्या लेव्हलला जाऊन वाईट कामं करू शकते ते आपण सगळ्यांनी पाहिलंय. स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याचा खून तिने केला, स्वतःच्या बहिणीला मागील 12 वर्षांपासून कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलंय, जिने देवदत्तचा त्याच्या बायको मुलाच्या समोर खून केला. ती सरकार आज तिच्याकडे एवढा पैसा असताना, सत्ता असताना काहीही करू शकते आणि तिच्या या काहीही करू शकणाऱ्या शक्तीचा सामना कान्हा, राजलक्ष्मी नक्कीच करू शकत नाही. आपण पाहिलं होतं की राजलक्ष्मी ही सरकारला चांगली स्टेशन देत होती, पण ते फक्त बिझनेसमध्ये. पण जेव्हा सरकारने देवदत्तच्या खुनाचा विषय काढला की मला शस्त्रांबरोबर खेळायला खूप आवडतं, मी कधी कोणतं शस्त्र वापरलंय हे तुम्हाला सांगू का, मला रक्ताचा लाल रंग खूप आवडतो, हे सगळं ऐकून राजलक्ष्मीसुद्धा थरथर करायला लागली होती, घाबरली होती. म्हणजे सरकार ज्या लेव्हलला जाऊ शकते ना, जी वाईट कामं करू शकते, त्याचा विचार राजलक्ष्मी, कान्हा आणि सखी कधीच करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा कान्हाला या सरकारचं सगळं सत्य समजेल तेव्हा कान्हा आणि राजलक्ष्मीला आपला पूर्ण प्लॅन चेंज करावा लागणार आहे आणि एका वेगळ्याच प्लॅनने पुढं जावं लागेल यात शंका नाही. पण ज्या दिवशी कान्हाला या सरकारचं सत्य कळेल त्या दिवशी तेजस्विनी मात्र सुखी होईल. कारण कान्हा सगळ्यात आधी तेजस्विनीला वाचवणार, तिला सरकारच्या कालकोठडीमधून सोडवणार आणि एखाद्या सुरक्षित स्थळी तिला हलवेल आणि मग तेजस्विनीला तो सगळं सत्य सांगेल की मी सखीचा नवरा कान्हा आहे. आणि तो फक्त कान्हा अशी आपली ओळख करून देणार नाही, तर तो आपली ओळख कबीर किर्लोस्कर अशी करून देणार की मी तुमची मैत्रीण अपर्णा किर्लोस्करचा मुलगा आहे, देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आहे आणि मनस्विनीचा बदला घेण्यासाठी मी येथे आलोय. मनस्विनीला धडा शिकवण्यासाठी, तिने जो माझ्या बाबांचा खून केलाय त्याचा बदला घेण्यासाठी मी आलोय. तेव्हा तेजस्विनीसुद्धा नक्कीच कान्हावर विश्वास ठेवेल, कान्हाची मदत करेल यात शंका नाही. पण सरकारसाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे. कारण तेजस्विनी कोठे गायब झाली हा प्रश्न सरकारला पडेल. तेजस्विनी गायब होणं हे सरकारसाठी चांगलं लक्षण नसेल. तेजस्विनीला कुणीतरी पळवून नेलंय याचा अर्थ तेजस्विनी आणि मनस्विनी हे सत्य कोणाला तरी समजलंय आणि मग ही व्यक्ती कोण आहे. सरकारचा पहिला संशय गौतमवर असेल की गौतम हे करू शकतो, परंतु मी गौतमला कुल्फीच्या जीवाची भीती दाखवली आहे, गौतम एवढं मोठं धाडस करणार नाही अशी शंकासुद्धा सरकारला येईल. मग असं दुसरं कोण आहे जो माझ्या विरुद्ध एवढं मोठं कटकारस्थान करू शकतो.
तेव्हा सरकारचा संशय हा काही क्षणांसाठी कान्हावर जाईल, परंतु कान्हाने स्वतःची अशी इमेज तयार करून ठेवली आहे की त्याला सरकारची खूप भीती वाटते. सरकारसमोर नजर वर करून पाहण्याची त्याची हिंमत नाही आहे आणि त्या सरकारसमोर कान्हा एवढं मोठं सत्य सांगेल, काही बोलेल असं वाटत नाही. कान्हा हा नक्कीच सरकारला असा विश्वास पटवून देईल की सरकार, मी तुमचा पपेट आहे, मी तुमचं बाहुलं आहे आणि मी तुमच्या आदेशाशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे सरकारचं डोकं फुटण्याची वेळ येईल की माझ्याविरुद्ध एवढं मोठं कट कारस्थान नेमकं केलं तरी कुणी, माझ्याविरुद्ध हा सगळा डाव कुणी रचलाय? गौतम नाही, कान्हा नाही, मग हे सगळं कोण करतंय? हाच प्रश्न सरकारला पडणार आणि सरकार हे शोधता शोधता थकून जाईल, पण तिला हे सत्य काही कळायचं नाही. कारण कान्हा हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा व्हिलन आहे. कान्हानेच तिला बिझनेसमध्ये एकानंतर एक धक्के दिले आहेत, परंतु कान्हाला माझं सत्य कळण्याचा संबंधच येत नाही. सरकार, तेजस्विनी, मनस्विनी हे सत्य कान्हाला कधीच कळणार नाही आणि कान्हाचा त्यामध्ये इंटरेस्टसुद्धा नाही आहे असं सरकारला वाटणार. पण एक ना एक दिवस कान्हाचं सत्य सरकारला नक्कीच कळेल की कान्हा हा कान्हा महाडिक नाही आहे, तर तो कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. त्या देवदत्त किर्लोस्करचा मुलगा ज्याचा मी खून केला होता, ज्याला मी मारून टाकलं होतं. तेव्हा सरकारला कान्हाचा सगळा गेम समजेल की आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कान्हा माझ्या आयुष्यात आला, एक ड्रायव्हर म्हणून, चाळीतला गरीब मुलगा म्हणून, आणि त्याने हे सगळं कुभांड रचलंय, त्याने हा सगळा प्लॅन तयार केलाय. तेव्हाच सरकारला कळेल आणि मग कान्हासाठी हे सगळं खूप जड जाईल यात शंका नाही. कारण आपण आधी डिस्कस केलंय की कान्हा एक बिझनेसमॅन आहे, एक सभ्य व्यक्ती आहे आणि सरकार जे काही करू शकते ते कान्हा नाही करू शकत. कान्हा तसं काही करण्याचा विचारसुद्धा नाही करू शकत. कारण आत्तापर्यंत कान्हाची ही लढाई गनिमी काव्याची होती. कान्हा हा वेगळ्या पद्धतीने सरकारशी लढत होता, पण जेव्हा सरकार आणि कान्हा हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतील, या दोघांमध्ये समोरासमोरची लढाई होईल, तेव्हा कान्हाला सरकारविरुद्ध जिंकणं हे खूप अवघड जाईल यात शंका नाही. कारण सरकारकडे अशी माणसं आहेत जे कान्हाला क्षणात संपवू शकतात. सरकारने मागील अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस केली आहे लोकांना संपवण्याची, पण कान्हा किंवा राजलक्ष्मीला अशा गोष्टींचा अनुभव नाही आहे. मग जेव्हा समोरासमोरची लढाई होईल, कान्हा आणि सरकार एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील, तेव्हा नेमकं काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि जर कान्हाला सरकार विरुद्धची ही लढाई जिंकायची असेल तर कान्हाकडे एकच ऑप्शन आहे आणि तो म्हणजे सखी. सखी ही आपल्याला कमजोर वाटत असली तरीसुद्धा या लढाईत कान्हाला तिचा खूप मोठा फायदा होऊ शकतो यात शंका नाही. सखी ही छोटा पॅकेट मोठा धमाका आहे. आज ना उद्या ती कान्हासाठी खूप उपयोगी ठरेल. जेव्हा कान्हाचं सत्य सखीला कळेल की कान्हा हा कान्हा महाडिक नाही आहे, तर तो कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, त्याचं सखीच्या आयुष्यात येणं हा सगळा एक प्लॅन होता, सखीशी लग्न करणं हा एक प्लॅन होता. त्यामुळे सखी खूप दुखावली जाईल. कान्हावर तिचा विश्वास उरणार नाही. तू माझा विश्वासघात केलाय असं सखी म्हणणार. पण जेव्हा कान्हा तिला आपलं संपूर्ण सत्य सांगेल की सखीच्या आयुष्यात येण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, तो सखीच्या आयुष्यात का आला, हे सगळं त्याने का केलं, तेव्हा सखीसुद्धा खूप इमोशनल होईल. कारण कान्हाची गोष्ट आहेच तशी. ज्या सरकारने, ज्या तेजस्विनी कामतने किंवा मनस्विनीने त्या बिचाऱ्या कान्हाच्या वडिलांचा खून केलाय आणि त्यासाठी जर कान्हाने हे सगळं काही केलं असेल तर यात काहीच चूक नाही आहे, ही गोष्ट सखीला सुद्धा पटणार आणि कान्हा तिला समजावून सांगेल, मी जरी तुमच्या आयुष्यात आलो ते एक उद्देश घेऊन, तुमच्याशी लग्न केलं त्यामागे सुद्धा एक उद्देश होता, पण माझं तुमच्यावर असलेलं प्रेम काही खोटं नाही आहे, ते मी नाटक केले नाही आहे, ते खरं आहे, माझं तुमच्यावर खरं खुरं प्रेम आहे. तेव्हा मात्र सखीचा विश्वास त्याच्यावर बसणार आणि मग सखीसुद्धा कान्हाची साथ देईल या सरकारला धडा शिकवण्यासाठी, सरकारला बर्बाद करण्यासाठी. कारण ही सरकार सखीची मावशी जरी असली तरी मागील 12 वर्षांपासून सरकारने सखीचं आयुष्य हे नरक करून ठेवलंय. सखीचे बाबा गेल्यानंतर, राघवकामाच्या मृत्यूनंतर सखीला आईची गरज होती, तिच्या प्रेमाची गरज होती, पण सरकारने तिच्या आईला सुद्धा चक्क कालकोठडीत डांबून ठेवलं होतं. आणि या सरकारने, मनस्विनीने सखीला खूप त्रास दिला.
कधी तिला आईची माया दिली नाही, आईचं प्रेम दिलं नाही. नेहमी तिला स्वतःपासून दूर ठेवलं. त्यामुळे सखी ही आईच्या प्रेमासाठी तरसली होती. माझ्या आईने प्रेमाने मला मुली अशी हाक मारावी, मला प्रेमाने जवळ घ्यावं, एखादी मिठी मारावी, माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवावा, अशी सखीची बेसिक इच्छा होती. पण सरकारने ती सुद्धा कधीच पूर्ण केली नाही. नेहमी सखीला स्वतःपासून दूर ठेवलं. त्यामुळे ज्या दिवशी सखीला या सरकारचं सत्य कळेल, त्या दिवशी सखीच सुद्धा सरकारवर खूप चिडणार आणि जसं देवदत्त याचा खून सरकारने केला आहे आणि कान्हा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येथे आला आहे, तसाच राघव कामतचा खून सुद्धा या सरकारनेच केला आहे आणि सखीसुद्धा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेऊ शकते. कान्हा आणि सखी या दोघांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी विलन ही सरकारच आहे, मनस्विनीच आहे आणि तिच्या विरुद्ध लढण्यासाठी सखी कान्हाची साथ देईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही मालिका आता दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि या मालिकेतला पुढचा ट्विस्ट हाच असणार आहे की कान्हा जो सरकारचं सत्य जाणून घेतोय. 12 वर्षांपूर्वी सरकारची सही का चेंज झाली होती, 15 वर्षांपूर्वी कोणता घोटाळा घडला होता, राघव कामतच्या मृत्यूनंतर अवघ्या 8च दिवसात सरकारने स्वतःची सही का चेंज केली होती, ह्या सगळ्या सत्याला आता कान्हा वाचा फोडणार आहे. कान्हाला लवकरच हे सगळं सत्य समजणार आहे आणि मग कान्हाला हे सत्य समजल्यानंतर त्याला सरकार, मनस्विनी, तेजस्विनी या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि आता सरकारने कान्हासाठी गोष्टी आणखीनच सोप्या करून ठेवल्या आहे. स्वतःच्या घरच्या आउट हाऊसमध्येच तिने तेजस्विनीला आणून ठेवलंय. त्यामुळे कान्हा तिला सुद्धा लवकरच शोधणार आणि मग तेजस्विनी त्याच्या हाती लागल्यानंतर तो तेजस्विनीला या सरकारच्या तावडीतून सोडवणार आणि तिला सुरक्षित ठिकाणी हलवणार आणि तेथे गेल्यानंतर त्याला संपूर्ण सत्य कळेल की सरकारने आजपर्यंत काय काय कटकारस्थानं केली आहेत, तिने राघव कामाच्या आयुष्यात कशी जागा मिळवली आणि हे सत्य कळल्यानंतर सरकारचे दिवस भरलेत, सरकार संपलीये यात शंका नाही. आणि मग कान्हा हा सखीला सुद्धा आपल्या बरोबरीला घेईल. आपल्या खऱ्या आईबरोबर, तेजस्विनी कामतबरोबर सखीची भेट घडून आणणार आणि जेव्हा तेजस्विनी आणि सखीची भेट होईल तेव्हा सखीला सुद्धा सगळं सत्य समजणार आणि ती सुद्धा कान्हाची या लढाईमध्ये साथ देईल. सरकारच्या विरोधात ती लढणार. म्हणजे एकीकडे सरकार असेल आणि दुसऱ्या बाजूने कान्हा, सखी, तेजस्विनी, राजलक्ष्मी, किरण यांची फौज असेल आणि त्यांना साथ द्यायला सखी सदनचा इथली माणसं तर आहेच. मग सरकारने कितीही जोर लावला तरीसुद्धा कान्हा आणि सखीला हरवणं तिला शक्य होणार नाही. कान्हा हा बिझनेसमध्ये तर सरकारला बर्बाद करणारच आहे, सरकारला भिकेला लावणारच आहे. पण सरकारने जे खून केले आहेत, तेजस्विनीबद्दल जी अमानुष वागणूक दिली आहे, देवदत्त, राघव अनेक लोकांचा तिने खून केला आहे, त्या सगळ्यांचा बदलासुद्धा कान्हा घेणार. त्या सगळ्यांची शिक्षा सरकारला नक्कीच मिळणार. पण हो, ही शिक्षा नक्कीच कायदेशीर असेल आणि इतकं वाईट वागणाऱ्या सरकारला, मनस्विनीला नक्कीच फाशीची शिक्षा होईल यात शंका नाही. कारण जेव्हा कोर्टासमोर ही केस जाईल तेव्हा सरकारने आजपर्यंत इतके गुन्हे केले आहेत आणि या गुन्ह्याला फाशीची शिक्षा देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? लपंडाव या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट, पुढे येणारा सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच असेल ना की कान्हाला तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य कळालंय आणि मग कान्हाने या दोघींना एकमेकींसमोर आणलं? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.